आर्थिक उत्पन्न जास्त असूनही रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्यांसह बनावट रेशन कार्ड धारकांच्या शोधासाठी व त्यांना वगळण्यासाठी सध्या रेशन कार्डवरील प्रत्येक व्यक्तीशी ई-केवायसी केली जात आहे। त्याची मुदत 31 मार्च पर्यंत असून ही मुदतवाढ शेवटची आहे। अजूनही सोलापूर शहरातील 1 लाख तर ग्रामीणमधील 5 लाख व्यक्तींनी ही केवायसी केलेली नाही। मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास 1 एप्रिल पासून त्यांचे स्वस्त धान्य बंद होणार आहे। केंद्र सरकारने रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थीला 31 मार्च पूर्वी ई-केवायसी करण्यासंदर्भातील आदेश काढले असून त्यानुसार राज्य सरकारने देखील परिपत्रक काढले आहे। सोलापूर शहरातील रेशन कार्डवरील 4.25 लाख व्यक्तींनी ई-केवायसी केली आहे, तर ग्रामीणमधील 18,30,000 व्यक्तींपैकी 5.25 लाख व्यक्ती ही केवायसी पासून दूरच आहेत। मात्र 5 वर्षाखालील चिमुकली आणि 70 वर्षांवरील वृद्धांची ई-केवायसी होत नसून त्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत। सोलापूरसह राज्यभरात अशीच स्थिती असून त्यावर मार्ग न निघाल्यास त्यांचे धान्य बंद होण्याची भीती वर्तवली जात आहे। आधार कार्डनुसार त्यांची रेशन धान्य दुकानात ई-केवायसी करताना प्रक्रिया पुढे जात नाहीये, असा अनुभव पुरवठा अधिकाऱ्यांनाही आलाय। त्यांनी तशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाला कळवली आहे। राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना प्रत्येकी 1 साडी दिली जाते। त्यानुसार सोलापूर शहरातील 6,072 आणि ग्रामीणमधील 49,103 महिलांना आता गुढीपाडव्याला रेशन दुकानातून प्रत्येकी 1 साडी मिळणार आहे। अजून शासन स्तरावरून साड्या आलेल्या नाहीत, पण गुढीपाडव्याला या महिलांना साड्यांचे वाटप होईल असे नियोजन करण्यात आले आहे। रेशन दुकानातून स्वस्त धान्य यापुढेही कायम मिळावे यासाठी रेशन कार्डवरील प्रत्येक व्यक्तीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे। त्यासाठी राज्य सरकारने मेरा ई-केवायसी ॲप तयार केले आहे। लाभार्थींना स्वतः घरी बसूनही त्याच्याकडील अँड्रॉइड मोबाईलवरून ई-केवायसी करता येईल। याशिवाय रेशन दुकानातूनही ई-केवायसी करता येते। 31 मार्च पूर्वी ही प्रक्रिया करावी, आता मुदतवाढ मिळणार नाही, अशी माहिती सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली।